तुम्हाला सांगतो परत एकदा या दिशाभूल करण्याचा प्रयत्न सगळ्यांच्याकडून होतोय. सगळ्यात महत्वाचा एक विषय, कोण सावकार मारणार की कोण माणसं पाठवली होती का तुमच्याकडे, असा काही विषय नाही. आपला जो प्रश्न होता यामध्ये आता कसं करायचं, पहिल्यांदा काय आरोप केले, तुम्हाला भाव मिळणार नाहीत, तुमच्या जमीन भराव टाकणार, 300 मीटर 1000 फुटाची रोड करणार. आता त्यात काय तथ्य नाही आरोपात म्हटल्यावर मग आता हे शेतकरी नाहीत. म्हणजे कशा करता विरोध करायचा हा, हे सरळ सरळ आता मी निषेध करतो. विकासाला विरोध यांना करायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा, लोकांनी कोल्हापूर जिल्ह्यात हेच बघितलं तुम्हाला सांगतो. लोकसभेच्या वेळेला निगेटिव्ह नरेटिव्ह पसरवलं, लोक फसली. पण विधानसभेच्या वेळेला या लोकांनी काय विकास केलेला आहे, हे पालकमंत्री होते, अनेक मंत्री यांच्यातले होते, यांनी काय विकास केला हे लोकांना दिसलेलं आहे. आणि म्हणूनच लोकांनी जो विधानसभेला 10च्या 10 माहितीचे आमदार निवडून देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, हे त्यांना उत्तर दिलेलं आहे. लक्षात ठेवा, हे त्यांचं उत्तर आहे. आणि म्हणून माझी त्यांना नम्र विनंती आहे, बघा विकासापर्यंत जात असताना सगळ्यांनी हातात घालून काम केलं पाहिजे. आम्हाला ते देखील आम्हाला बरोबर पाहिजे. पण तुम्ही अशा पद्धतीने दिशाभूल करणं हे अत्यंत चुकीचं आहे. यामध्ये तात्विक काही विचारून देत, काही आम्हाला विचारून देत, आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. शेतकरी अन्याय होत असला तर ते आम्हाला दाखवून देऊन देत, त्याला आम्ही उत्तर देऊ. पण अशा पद्धतीनं हवेवर जर कोणी आमच्यावर काही आरोप करणार असेल तर त्यांना उत्तर द्यायला आम्हाला वेळ नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हे आमचं ध्येय आहे. शेतकऱ्यांच्यावर कुठल्याही परिस्थितीत अन्याय न होऊ देता